तर बलकवडी संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघ आपले राखीव खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचे आहेत. खेळाडूंचा नामोल्लेख होणं खूप महत्त्वाचं आहे. चला स्पीडअप घ्या दोन्ही संघ. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं शुभ आगमन झाले, आदरणीय आमचे विनायकजी चोरट शिवसेना कार्यकर्ते यांचं इथे मात्र आगमन झालंय. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. दोन्ही संघ राखीव खेळाडू आमच्यापर्यंत येणं खूप महत्त्वाचं आहे. बलकवडी आणि बोरगाव संघ. बॅट्समन कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवरती. यस पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय. निघालाय संकेत बॉलिंग मार्कवरतून. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन, त्याला मात्र चांगली दिशा. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. या बॉलवरती किती रन्स मिळतील? पंचांचा इशारा एक डिक्लेअर स्वरूपाची धाव आहे. स्ट्रोक चांगला आहे, परंतु मी म्हणेन सुदैव गोलंदाजाचं, दुर्दैव मी म्हणेन फलंदाजाचं, जिथे मात्र चांगल्या स्ट्रोकला मिळाले एक धाव. स्ट्रायकिंग एंडला ज्यावरती आपण चर्चा करतो, एका बाजूला ऋषी तर दुसऱ्या बाजूला रोहित, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बलकवडी संघाची. खूप मोठा दारोमदार या रोहित आणि ऋषीवरती आहे बलकवडी संघाचा. 3 ओव्हरची मॅच आहे. 18 बॉलमध्ये आम्हाला सर्वाधिक मोठा स्कोर उभा करायचा आहे. त्यांचं टार्गेट आहे 40 ते 50 धावा आम्ही 3 ओव्हरमध्ये बनवू. परंतु ज्यावरती बोरगाव संघाने भाकीत केले की आम्ही 30 पर्यंत 35 पर्यंत त्यांना आम्ही रोखू, म्हणजे प्लॅनिंग आहे, नियोजन आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये कशा प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये खेळ होईल? जवळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्कवरतून संकेत निघालाय. एक नामांकित गोलंदाज आहे संकेत. अनेक स्पर्धांमध्ये संकेतने चांगली बॉलिंग केली आहे, परंतु आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये गोलंदाजीची धुरा पहिल्या ओव्हरमध्ये हा खेळाडू सांभाळतोय. हो, इथे मात्र मधली यष्टी वाकवली आहे. अतिशय चांगला यॉर्कर रिलीज केलाय. आणि का आपण अनेक स्पर्धांमध्ये चांगली बॉलिंग केली आहे याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये संकेत दाखवतोय. विकेट गिरतावा, संगीत बजतावा. विकास क्रमांक 3 वरती जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, विकास माघारी परतला. आता मात्र क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये येतोय किरण. क्रमांक 4 वरती या खेळाडूचं प्राचारण केलं. आणि ज्या वेळेस आपण दोन्ही आकड्याचं महत्त्व सांगितलं मित्रांनो, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास काय असतो ते दाखवून दिलं श्रीलंकेच्या खेळाडूने, ज्याला मात्र क्रिकेटमध्ये दुसरी रन बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष खर्चिक घातली, तरी त्याने जिद्द, चिकाटी सोडली नाही.
एक चांगल्या आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि क्रिकेटमध्ये दुसरी रन बनवतो काय, तदनंतर 16 सेंचुरीज आणि 6 डबल सेंचुरीज ठोकतो काय. समोरच्या दिशेला हा स्ट्रोक खेळलाय, कोणतीही धाव या बॉलवरती नसेल. अतिशय ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं त्या प्रकारची बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये संकेतने केली. एका षटकांच्या अंती बलकवडी संघ जाऊन पोहोचलाय. दोन्ही आकड्यावरती आपण चर्चा करतोय त्या आंतरराष्ट्रीय खेळाडूबद्दल ज्याने दुसरी रन बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष खर्च घातली. त्या 6 वर्षामध्ये त्याला आणखी 2 संध्या मिळाल्या, परंतु त्याने दुसरी धाव बनवण्यामध्ये त्याला यश मिळत नव्हतं. एक 3 वर्षानंतर मिळाली, तदनंतर एक 18 महिन्यानंतर संधी मिळाली, परंतु क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनत नव्हती. परंतु ज्यावेळेस त्याने दुसरी धाव बनवली तदनंतर 16 सेंचुरीज आणि 6 डबल सेंचुरीज ठोकल्या आणि श्रीलंके संघाचा एक यशस्वी संघनायक झाला. ज्या खेळाडूला आपण मार्बन अट्टापट्टू म्हणून ओळखतो, ज्याला क्रिकेटमध्ये दुसरी रन बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली. एखाद्या खेळाडूने क्रिकेट सोडलं असं, परंतु त्याने तसं केलं नाही. शेवटपर्यंत जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास त्याने दाखवला आणि तदनंतर श्रीलंके संघाचा संघनायक म्हणून आम्ही पाहिलं. म्हणजे क्रिकेटमध्ये संघर्ष कोणाला चुकलेला नाही. जीवन असो, क्रिकेट असो, संघर्ष तुम्हाला करावाच लागतो. इथे मात्र या बॉलला व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलाय. डावीष्टी सोडून जाणारा बॉल आहे. म्हणजे जीवनामध्ये संघर्ष कोणाला चुकलेला नाही. ज्यांनी संघर्ष केलाय ते विजयावरती त्यांनी शिक्कामोर्तब केलाय आणि यशाच्या मोठ्या शिखरावरती जाऊन पोहोचलेत. या बॉलला चांगली दिशा, शॉर्ट स्क्वेअर लेग, डायरेक्ट फेक डावकुऱ्या हाताने केली गेली, परंतु इथे मात्र आणखी एक धाव इथे मात्र पूर्ण होते. आपण या अगोदरच्या मॅचेस जर पाहिल्या, कोंढावळी 11 संघाची बॅटिंग आपण पाहिली, त्यांनाही चांगली पार्टनरशिप बनवता आली नाही. परंतु तदनंतरची जर आपण मॅच पाहिली, त्याही नंतर रेणावळी 11 संघ आपण पाहिलं, त्यांनाही मोठी पार्टनरशिप बनवता आली नाही. म्हणून की काय, त्यांनी त्यांच्या आवाक्यातल्या मॅचेस पराजय त्यांना पत्करावा लागला. बॅटची कडा, बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. आणखी एक धाव इथे मात्र मिळते. परंतु या खेळपट्टीने दाखवून दिलं या 2 मॅचेसमध्ये की गोलंदाजांना पोषक ठरणारी खेळपट्टी आहे. जर तुम्ही चांगल्या लाईन आणि लेनवरती जर बॉलिंग करता तर गोलंदाजांचा बोलबाला राहू शकतो, परंतु तुम्ही चांगल्या तंत्राने बॅटिंग करू शकता, चांगला टायमिंग बॅटच्या पाठीमागे दाखवता तरी फलंदाजांचाही बोलबाला या मैदानावरती बघायला मिळेल. धावफलकावरती जातो बलकवडी संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 या आकड्यावरती. एक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलंय. एक आधुनिक काळाचा चेंडू आहे. ज्या वेळेस मी गती परिवर्तन या बॉलबद्दल बोललो की क्रिकेटमध्ये नवनाविन्य कित्येक वेळा आपल्याला बघायला मिळेल. नवीन स्ट्रोक आले, त्याच प्रकारचे नवीन बॉल गोलंदाजांनी रिलीज केले. त्याच्यामध्ये स्लोअर वन हे चांगलं असरदार शस्त्र असताना या बॉलला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनचा त्याच्या खाली आला, झेल सुटली. राहुल वाडकर या खेळाडूने ही झेल सोडली. स्विंग अँड मिस, उजव्या स्ट्रीप बाहेरचा हा बॉल आहे. अतिरिक्त उसळी या बॉलला नसेल, परंतु जी लाईन अँड लेंथ आहे ती अतिशय चांगली आहे. जिथे मात्र गोलंदाजीची धुरा या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं. हर्षलने चांगली बॉलिंग करून दाखवली आतापर्यंत. पहिल्या ओव्हरमध्ये संकेतने अतिशय चांगले धारदार बॉलिंग त्याने केली. उजव्या स्ट्रीप बाहेरचा बॉल, पंचांचा इशारा आहे. हा डॉट बॉल आहे. 2 षटकांच्या अंती बलकवडी संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 या आकड्यावरती. कुठेतरी हे शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग बलकवडी संघाला करावी लागेल. फायटिंग स्कोर जर बलकवडी संघ तयार करतं या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा या टार्गेटप्रमाणे जर बॅटिंग करतं, या ओव्हरच्या दृष्टीने जर ही मॅच पाहिली तर एक चांगला स्कोअर ते उभं करू शकतं आणि तदनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांच्या गोलंदाजांना काहीतरी करण्याची संधी मैदानाच्या आतमध्ये असेल. ज्यावेळेस तुमच्याकडे धावा जास्त असतील त्यावेळेस तुमच्या गोलंदाजांना तितकीशी मुभा असते. अन्यथा धावा जर कमी असल्या तर त्यांना एकमेव पर्याय असतो चांगल्या लाईन आणि लेनवरती बॉलिंग करणं. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा थरार आहे. जर 5 बॉल तुम्ही चांगले टाकले तर एखाद दुसरा बॉल खराबही पडतो. हे कित्येक वेळा आपण चित्र क्रिकेटमध्ये बघितलं आहे. परंतु आपण चर्चा केली स्लोअर वन बॉल.
हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस आपण चर्चा केली भारतीय संघाच्या माध्यमातून 2011च्या वर्ल्ड कपला झहीर खानने स्लोअर वन बॉल रिलीज केला आणि तदनंतर आपण पाहिलं की झहीर खानने टाकलेला स्पेल भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण राहिला. डावीष्टी सोडून जाणारा बॉल वेग चांगला आहे. यस पंचांचा इशारा वाईट बॉल आहे. आणि ज्या ज्या वेळेस आपण पाहिलं की झहीर खानने पॉवर प्लेच्या ओव्हर आल्या तदनंतर आपण चर्चा केली की स्लॉग ओव्हरमध्ये ज्यावेळेस झहीर खानला बॉलिंगसाठी बोलवलं गेलं त्यावेळेस 2011च्या वर्ल्ड कपला झहीर खानने स्लोअर वन बॉलचा मारा केला. नऊ धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमर वाडकर माफ करा बॉलिंग मार्कवरती आहे. स्विंग अँड मिस अतिशय अमरचा वेग चांगला आहे. वेगावरती 100 रन बॉलिंग करतोय आज जिथे मात्र बोरगाव संघासाठी. आणि ज्या अर्थी आपण बलकवडी संघाबद्दल चर्चा केली हीच ती वेळ आहे फायटिंग स्कोअर तयार करायचा आहे. तर आता मात्र हात खोलावे लागतील. चांगले चांगले स्ट्रोक त्यांना खेळावे लागतील. फुल टॉस बॉल क्रिकेटची मेजबानी आहे. फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु मी म्हणेन प्रयत्न यशस्वी ठरला. फुल टॉस बॉल तुम्ही कोणत्याही दिशेला खेळू शकता परंतु ती मेजबानी ते मात्र वायाला जाते. बॅटची कडा मिड ऑफचा क्षेत्ररक्षक त्याच्या खाली इथे मात्र पकडली आहे. हर्षद वाडकरने ही झेल. आणखी एक धक्का बलकवडी संघाला लागलाय. या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न रोहितने केला परंतु त्याने आतापर्यंत 3 धावांचं योगदान दिलं. आता मात्र माघारी परततोय. डीजे या चला आपण टॉस करतोय. टॉस आहे एका बाजूला भैरवनाथ बोरगाव विपक्ष जय हनुमान पसरणी असा टॉस इथे मात्र आपण संपन्न करतोय. चला टॉस करतोय आपण. पसरणी विपक्ष त्याचबरोबर या माध्यमातून ज्यांचं शुभागमन झालंय युवकांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व आदरणीय आमचे सौरभदादा शिंदे साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून दादांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. समाजसेवेचं व्रत ज्यांनी हाती घेतलंय असं आदरणीय व्यक्तिमत्व सौरभदादा शिंदे साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या घनसोलीच्या विभागामध्ये दादांचं अतिशय चांगलं योगदान आहे
अतिशय चांगल्या चांगल्या कार्यक्रमांचं आयोजन दादांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. असं समाजसेवेचं व्रत ज्यांनी हाती घेतलंय असं आदरणीय व्यक्तिमत्व सौरभदादा शिंदे दादांचं या ठिकाणी आगमन झाले. तर टॉस आपण करूया. टॉस आहे एका बाजूला पसरणी, दुसऱ्या बाजूला भैरवनाथ बोरगाव. दुसऱ्या फेरीची ही मॅच टॉस आपण करतोय. दादांना विनंती करतो की सौरभदादा शिंदे दादांना विनंती करतो की दादा आपल्या शुभ असे या मॅचचा टॉस करायचा आहे. एका बाजूला भैरवनाथ बोरगाव, दुसऱ्या बाजूला पसरणी. दुसऱ्या फेरीची मॅच, त्याचा टॉस इथे मात्र आपण संपन्न करू. तर आदरणीय आमचं व्यक्तिमत्व, युवकांच्या पाठीमागे खंबीर नेतृत्व, स्पर्धा कोणतीही असो, अनेक स्पर्धांना विशेष सहकार्य. त्याचबरोबर आदरणीय आमचे गिरीशजी पाटील यांचंही इथे मात्र आगमन आहे. त्यांचंही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर इथे मात्र टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. एका बाजूला भैरवनाथ बोरगाव तर दुसऱ्या बाजूला पसरणी. कॉल कोण देणार टॉसचा? पसरणी संघ टॉसचा कॉल देईल. दुसऱ्या फेरीची मॅच आहे, टॉस आपण करतोय. भैरवनाथ बोरगाव संघ टॉस आपण जिंकलाय, निर्णय काय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण असेल आणि जास्तीत जास्त त्यांना कमी धावामध्ये रोखण्याचा आम्ही 3 षटकांमध्ये प्रयत्न करू. प्रथम क्षेत्ररक्षण असेल. प्रथम बॅटिंग आहे तुमची. पसरणी संघ आज आपण पाहिलं तर तब्बल गावावरतून येणारा हा संघ आहे. तर गतवर्षी आपण पाहिलं तर पसरणी संघाने या स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक पटकावला होता. यावर्षी काय प्लॅनिंग आहे? नक्कीच तोच प्रयत्न यावर्षी असेल. तसा परफॉर्मन्स आहे, प्रॅक्टिस चालू आहे आमची. त्यानंतर मी जाणार दादा, गतवर्षी जर आपण पाहिलं तर कोविड-19 नंतर वाई पश्चिम भागातून जर कोणती स्पर्धा झाली असेल तर ती अर्जुनदादा गोळे यांची पहिली स्पर्धा या नवी मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये सातारा जिल्ह्यातून पहिली स्पर्धा संपन्न झाली होती. याही वर्षी दादांचं आयोजन एक चांगलं बघायला मिळतंय. आज आपण पाहिलं तर अनेक स्पर्धांना आपली हजेरी असते. विशेष सहकार्य दादा आपल्या माध्यमातून आहे. युवकांच्या पाठीमागे आपलं खंबीर नेतृत्व आहे. दादा या स्पर्धेबद्दल काय सांगाल? अर्जुनदादा गोळे यांची दरवर्षी जी स्पर्धा ते आयोजित करतात, कोविडच्या काळात देखील त्यांनी भव्य दिव्य अशी स्पर्धा इकडे आयोजित केली होती. आणि आपला पश्चिम भाग असो, वाई सातारा जिल्ह्यातील सगळे खेळाडू असेल, या घनसोली नगरीचे खेळाडू असतील, ते यामध्ये सहभागी होतात आणि आपलं प्रदर्शन तिकडे हे करतात. आणि सगळ्यांचे ऑलराऊंड कॅपेबिलिटीज आपण बघू शकतो की आणि किती उत्साह असतो मुलांमध्ये. जरी 2 वर्ष व्यत्यय आले तरी उत्साह देखील अजून कायम आहे. आणि मी सगळ्या टीमना इकडे त्यांना शुभेच्छा देतो. आणि 2 शब्द. धन्यवाद दादा, अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. तर मान्यवरांनी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. दोन्ही संघ नाही का ना, आणि त्यांच्या टीम्सला आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर मॅचच्या दिशेने जिथे मात्र वळूया. 11 धाब्यांचं टार्गेट ठेवलंय, त्याचा पाठलाग करताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. तर धावफलकावरती आपण 6व्या धावा लागल्या. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती लागल्यात. मैदानाच्या आतमध्ये जोडी आहे. एका बाजूला राहुल तर दुसऱ्या बाजूला संकेत. ही जोडी बोरगाव संघाची मैदानाच्या आतमध्ये. या बॉलला चांगली दिशा, बॉल चाललाय पाठीमागच्या दिशेला. एक धाव इथे मात्र नक्कीच अंकित झाली. आता मात्र धावफलकावरती आपण 6 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत. 11 धाब्यांचं टार्गेट, त्याचं प्रत्युत्तर. 6 धावा धावफलकावरती लागल्या. चला यानंतर आपली लाईनअप तयार ठेवा. पसरणी, विपक्ष, भैरवनाथ बोरगाव आपली लाईनअप तयार ठेवा. यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घेणार आहात, याची नोंद घ्या. तर मैदानाच्या दिशेने जाऊया जिथे मात्र अजूनही संघर्ष सुरू आहे. कमी धावसंख्येवरती ही मॅच. या बॉलला हा वेध खेळलाय डीप मिड विकेट रिझन मध्ये. ही मॅच इथे मात्र फिनिश करतो की काय, प्रश्नचिन्ह आहे. या बॉलवरती काय घडलं, चौकार की षटकार? चौकार आहे. 4 धावा इथे मात्र अंकित होतील. धावफलकावरती आपण जाऊया. 10 धावा धावफलकावरती लागल्या. अवघ्या 1 धावेची गरज आहे बोरगाव संघाला विजयासाठी.
स्विच हिट क्रिकेटचं मादक सौंदर्य बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे फरार मॅच संपवली महेंद्रसिंग धोनी स्टाईल. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. सहभागी संघाचा आभार आम्ही नक्कीच मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. बलकवडी संघाचा मी मनपूर्वक आभारी आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन.